28 जानेवारी थांबकटकर 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान दुर्घटना झाली। यावेळेस प्रत्यक्षदर्शनी होते ते गोजोबावी गावचे सरपंच कल्याण आठवले आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, तुम्ही प्रत्यक्षदर्शनी होता, काय सांगाल, काय परिस्थिती? नाही, सकाळी 8:35-40 विमान गावातून एक इर्टिग घालून असं उतरायला लागलं आणि ते डावीकडं झुकलं आणि ते विमान धावपट्टीच्या शेजारी पडलं। तुम्ही स्फोटाच्या आधी काय पाहिलं, म्हणजे स्फोट होण्याच्या आधी होता का नंतर गेला होता? नाही, विमान पडल्यानंतर मी तिथं पोहोचलो एक 4 मिनिटांनी, तर त्या वेळेला विमानातून एक निळी पॅन्ट असलेला माणूस उतरायचा प्रयत्न करत होता, म्हणजे नुसते त्याचा पाय बाहेर होता आणि दरवाजा मात्र थोडासा उघडलेला होता असं मला काही सेकंद जाणवलं। आणि त्यानंतर मला गावातल्या एका माणसाने ओरडून सांगितले की सरपंच पुढे येऊ नका, स्फोट बीट होईल। आणि त्याच वेळेला मागं सरलो मी आणि विमानाचा मोठा स्फोट झाला आणि त्यावेळेला विमानात सगळे पार्ट 100, 150, 200 फूट उडून गेले। विमानामध्ये दादा होते, केव्हा समजलं आपल्याला काय? नाही, त्यावेळेला विमानात स्फोट झाला आणि मी डावीकडे गेलो, तर डावीकडे गेल्यानंतर विमानाच्या डाव्या साईडला दादा पडले होते, पण दादांना त्यावेळेला आम्ही ओळखलं नाही। पण त्याच वेळेला किरणदादा गुजर आले आणि किरणदादा गुजरने मला सांगितलं की हे अजितदादाचं विमान आहे आणि हे दादा आहेत। पण आमचा त्यावेळेवर विश्वास लवकर बसला नाही गावकऱ्यांचा। 10 मिनिटं आम्ही सगळे स्तब्ध राहिलो, पण विश्वास ठेवणं भाग होतं। दावा केला जातोय की त्यामध्ये 6 लोक होती, तुम्ही प्रत्यक्षदर्शनी होता, काय? नाही, त्यावेळेला दादा डावीकडे पडले होते, उजव्या साईडला त्यांचा अंगरक्षक पडलेले होते आणि 3 लोक आत होतं, ते आम्ही ट्रॅक्टरने ते विमान तोडून बाहेर काढले, तर आम्ही प्रत्यक्षात तिथं होतो। म्हणजे 5च लोक होते, दादा, त्यांचा अंगरक्षक आणि आतील 3 लोक। 3 लोकांचा तात्कोळसा झालेला होता, त्याचा काही विषय नाही, पण लोक 5च होती। अमोल मिटकरी सांगतायत की सरपंचांशी माझं बोलणं झाले, काय नक्की तुमची काय चर्चा झाली, काय संदर्भात काय माहिती घेतली का तुमची? नाही, कसं आहे, आता मिटकरी साहेबांचं माझं काय समक्ष बोलणं नाही झालेलं, पण तो एक राजकीय काय भाग असेल हे मला त्याविषयी बोलणं योग्य वाटत नाही। एकंदरीत तुम्ही प्रत्यक्षदर्शनी होता, खऱ्या अर्थाने त्यावेळेस काय भावना दादा त्या विमानात? एवढा मोठा माणूस जाईल हे शक्यता म्हणजे लोकांना खरं वाटाना, म्हणजे आम्हाला पण कोणाला खरं वाटा नाही की दादासारखा माणूस विमानात पडणं आणि जाणं हे शक्यच वाटत नव्हतं। पण ज्या वेळेला कळलं दादा गेले, त्यावेळेला अतिशय लोक स्तब्ध झाली आणि लोक इतकी दुःखात बुडाली की लोकांना काही सुचत नव्हतं। पण लोक इतके दुःखात होते की लोकांना काही सुचत नव्हतं। बळबळ लोकांनी ते आतल्या ते बॉडी बिडी ट्रॅक्टर आणून काढले, पण प्रत्यक्षात आम्ही शेजारूनच बेडशीट आणि चादर घेऊन आलो आणि अजितदादांना त्यात गुंडळलं आणि स्ट्रेचरवर टाकून दादांना हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं। एकंदरीत अग्निशमन दलाच्या गाडीमध्ये जे पाणी नव्हतं, तुम्ही प्रत्यक्ष तिथं होता, काय नक्की खरी परिस्थिती काय? नाही, सुरुवातीला गाडी आली, त्यात पाणी नव्हतं, ती गाडी माघारी गेली आणि एक अर्धा तासाने दुसरी गाडी आली आणि त्या गाडीने आग विझवली। सध्या तुम्ही अनेक मुलाखती दिलेल्या आहेत, तपास यंत्रणेचा देखील मोठा तपास चालू आहे। काही तपास यंत्रणेतले काही अधिकारी आहेत, काय आपल्यापर्यंत पोहोचतायत का, माहिती विचारली जाते का काय? नाही, पोचतायत, माहिती पण विचारली जाते, बारीक बारीक ह्याचा विषयाचा उलगडा करायचा प्रयत्न पण करतायत, पण त्यांच्या स्पष्ट सूचना आहेत आणि त्यांची विनंती पण तुम्ही बाहेर हे काय फोडू नका, कोण आदमी आलते काय किंवा कोण माणसं आलती, कुठल्या ह्याची आहेत हे त्यांनी सांगायला थोडासा नकार। नक्कीच हे ज्या ठिकाणी दुर्घटना घडली होती त्या ठिकाणी हे सरपंच आहे, त्यांनी प्रत्यक्षदर्शनी त्या ठिकाणावरती होते आणि त्या दिवसाची त्या वेळेची परिस्थिती त्यांनी प्रत्यक्ष सांगितलेली आहे। कॅमेरा पर्सन कृष्णासह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।